अशा प्रकारची एक आकृती दिलेली असते आणि त्या आकृतीमधल्या कोणांची संख्या आपल्याला विचारलेली असते. आता बघा या आकृतीमधले कोण आपल्याला किती आहे ते मोजायचे. तर सर्वात अगोदर काय करायचे, जे कोणांचे भाग केलेले ते मोजून घ्यायचे. बघा 1 2 3 4 5 6 7 8. आता ह्या आकृतीमध्ये कोण किती असणार आहे, तर ह्या सगळ्या भागांची बेरीज करायची, तेवढे कोण या आकृतीमध्ये असणार आहे. म्हणजे 8 + 7 + 6 + 5 + 4 + 3 + 2 + 1 या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर ती येत असते 36. म्हणजे ह्या आकृतीमध्ये कोणांची संख्या किती असणार आहे, 36. पण एखाद्या वेळेस जर आपल्याला अवघड आकृती आली, म्हणजे हे सगळे भाग जर जास्त असले तर सगळ्यांची बेरीज करायला अवघड जात असतं. त्यामुळे याच्यापेक्षा दुसरा पर्याय काय करायचा, शेवटची संख्या गुणेला तिच्या पुढची दुसरी संख्या घ्यायची आणि भागेला करायचं 2. 8 9 72, 72 भागेला 2 जर केलं तर येणार आहे बघा 36. म्हणजे अशा पद्धतीनं केलं किंवा ह्या पद्धतीनं केलं तरी तुमचं उत्तर एकच येणार आहे. पण ह्या पद्धतीपेक्षा ही जी पद्धत आहे ती अतिशय सोपी आहे, त्यामुळे लगेच तुमच्या कोणांची संख्या त्या ठिकाणी निघणार आहे.